मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय, अखेर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला पोस्टल मतं मोजली जात आहेत आणि पोस्टल मतांचा कल कुठल्या बाजूने जातो हे इंटरेस्टिंग आहे, कारण पोस्टल मतं ही साधारणपणे कर्मचारी करत असतात आणि कर्मचारी हे थोडेसे चौकस असतात, त्यांना थोडासा जास्त अंदाज असतो आणि त्यामुळे त्यांचा कल नेमका कुठल्या बाजूने जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आतापर्यंत अनुभव असा आहे की पोस्टलची मतांचा कल ज्या बाजूने जातो कदाचित ट्रेंड तसा सुद्धा सेट होऊ शकतो, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित वर्ग आहे आणि या वर्गाचा कल कुणाच्या बाजूने आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। सुरुवातीपासून आम्ही तुम्हाला सांगतोय, आज शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही अगदी कुठलाही अंदाज बांधण्याच्या भानगडीत पडायचं कारण आहे। इतक्या अटीतटीच्या लढती काही ठिकाणी होणार आहेत, दुरंगी तिरंगी चौरंगी लढती होणार आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत कोण जिंकेल याचा फैसला होऊ शकणार नाहीये। वेळ लागणार आहे आजच्या या मतमोजणीला आणि त्यामुळे ही दागदुग म्हणजे वाढत जाणार आहे। ज्यांना हे सहन होत नाही त्याने थोडंसं पाणी बाजूला ठेवायला हवं आणि या सगळ्या एक्साइटमेंट मध्ये आणि या निकालांच्या नंतर थोडंसं शांतपणे आपण हे निकाल पाहिले पाहिजे। आणि न्यूज 18 मराठी तुम्ही त्याच्यासाठी पाहत राहा, कारण तुम्हाला अंदाज बांधायची गरज नाही, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नेमकं कुठे काय घडतंय, काय काय घडामोडी घडतात। बस 9:58 झाली आहेत, 57 सेकंद 40 सेकंद झालेले आहेत, 41 42 एक काउंटडाऊन आणि पुढच्या काही सेकंदांमध्ये, आता मिनिट सुद्धा नाहीयेत, तर त्यानंतर सुरू होईल ती म्हणजे थेट मतमोजणी। आपल्या हाती येईल पहिला कल आणि कळे की मुंबईकरांच्या मनात नेमका कोण, पुढच्या 5 वर्षांची सत्ता मुंबईकरांनी नेमकी कुणाच्या हाती दिली, मुंबईकरात आवाज कुणाचा, हा जो प्रश्न विचारला जात होता त्या प्रश्नाचं उत्तर आज असणार आहे। मुंबईमध्ये आवाज ठाकरेंचा, भाजपचा, महायुतीचा की मग आणखी कुणाचा याचा फैसला पुढच्या काही वेळामध्ये या टीव्हीच्या स्क्रीनवर असणार आहे। तुम्ही अजिबात कुठेही जाऊ नका, हलू नका। केवळ वेगवान आकडे नाही, आमच्याकडे आहेत विश्वासार्ह आकडे, जी क्रेडिबिलिटी न्यूज 18 मराठीनं आजपर्यंत जपलेली आहे। इतक्या निवडणुकांचं कव्हरेज आम्ही केलेलं आहे, त्यामध्ये सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा सेकंद फक्त राहिले आहेत, विश्वासार्ह अशा प्रकारचे आकडे तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ। आमची पूर्ण टीम तयार आहे, शेकडो रिपोर्टर आज या मतदान केंद्रावरती मतमोजणी केंद्रावरती आता आहेत। 9:59 58 सेकंद आणि 10 वाजले, बरोबर 10 वाजता सुरू झालेली आहे मतमोजणी। राज्यात मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर 29 महानगरपालिकांसाठी ही मतमोजणी असणार आहे। 10 वाजलेले आहेत, नेमका आता मतदार कुणाला आपली पसंती देत आहेत लवकरच कळणार आहे, मतपेटी उघडणार आहे। 10 वाजलेले आहेत आणि पहिल्यांदा पोस्टलची मतं मोजली जातील। पोस्टल मतं मोजल्याच्या नंतर ईव्हीएम उघडलं जाणार आहे, त्यामुळे पहिले जे कल येतील ते अतिशय इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण कर्मचाऱ्यांना काय वाटतं, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने त्यांचा नगरसेवक कोण, कुणाची असावी बरं मुंबईमध्ये सत्ता, मुंबईत ठाकरे हवेत, ही जी भावना आहे ती भावना ईव्हीएम मध्ये आपल्याला आज पाहायला मिळते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण 2 ठाकरे 2 दशकांची दिवार तोडून या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन भाजपचा वारू रोखण्याचा प्रयत्न करतात। त्यांना किती यश येतं हे पाहावं लागेल। अनेक धक्के सहन केले, अनेक जणांनी त्यांच्या पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, पक्षांतर केलं, पक्षात शिवसेनेमध्ये तर उभी फूट पडली, अनेक आमदार सोडून गेले, सातत्यानं पराभव, हे सगळं 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता नाहीये, प्रशासक तिथं आहेत, त्यामुळे सत्ता तिथली नसल्यानं सत्तेपासून वंचित असलेला शिवसेना 4 वर्ष तक धरून आहे। अनेक संकटातून मात करत 2 ठाकरेंनी आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरंच मुंबईकर आज त्यांच्या त्या नेरेटिव्हला, त्यांच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देतात का हे पाहणं आज अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नेमकं मुंबई कुणाची हे पहिल्या कलाला भाजपच्या बाजूने, पहिल्या कलात मुंबई महापालिका मतमोजणीमध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने। अमित,
हा कल कुठला आहे? हा स्टँड विलास विलास आपली जी स्क्रीन आहे, आपल्या स्क्रीनवर कुठे काय बघायचं आहे हे एकदा आपण प्रेक्षकांना सांगून देऊयात. सर्वात एक वेगळी स्क्रीन देण्याचा प्रयत्न न्यूज 18 मराठीच्या टीमने केलेला आहे. आणि तुम्हाला जर महायुतीचे आकडे बघायचे असेल तर तुम्ही इथे बघू शकता. हा आकडा आहे जिथे तुम्हाला भाजप, शिंदे आणि महायुतीचा एकूण आकडा तुम्हाला आमच्या स्क्रीनवर इथे बघायला मिळेल. त्यासोबत ठाकरे बंधूंचा निकाल काय लागतोय, ठाकरे बंधूंचा एकूण आकडा जो आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर शिवसेना युबीटीचा त्यांचा पर्टिक्युलर आकडा तुम्ही इथे बघू शकता. मनसेचा आकडा तुम्ही इथे बघू शकता. 14 ठिकाणी आघाडी घेतलेली आपल्याला महायुतीने दिसते, तर त्यामध्ये 10 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतलेली आहे, 4 ठिकाणी शिवसेना आहे. अत्यंत सुटसुटीत स्क्रीन आपण आपल्या प्रेक्षकांसाठी आणलेली आहे. तुमचा जर इंटरेस्ट पुण्यामध्ये असेल तर तुम्ही आमच्या स्क्रीनच्या उजव्या साईडला बघू शकता. इथे तुम्हाला पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांचा निकाल मिळेल. तर आमच्या याच बाजूला स्क्रीनच्या तुम्हाला ठाण्यापासून पुढचा जो निकाल आहे तो बघायला मिळेल. आणि लातूर, मालेगाव हा सर्व निकाल तुम्हाला स्क्रीनच्या खाली मिळेल. पण ज्या निकालाकडे महाराष्ट्राचं, ज्या निकालाकडे देशाचं लक्ष आहे तो निकाल तुम्ही इथे बघू शकता. 14 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे महायुतीने, 10 ठिकाणी भाजप पुढे आहे, 4 ठिकाणी शिवसेना आहे. आमच्या स्क्रीनवर निकाल बघायचा असेल तर तो कसा बघायचा, तर तो असा बघा. प्रत्येक गोष्ट ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तो निकाल आम्ही तुमच्यासाठी आमच्या स्क्रीनवर ठेवलेला आहे. विलास.